नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना शनिवार आहे आणि आज आरूच्या पप्पांना दुसरा शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि ते आताच उठले. थोडं सुट्टी असली म्हणजे ते पण रिलॅक्स असतात आणि आता ते आरूची आंघोळ घालताय आणि मी सकाळी लवकर उठते त्याच्यामुळे माझं सगळं आवरलेलं आहे. सकाळी किती मी जवळजवळ आज 6:30लाच उठले. 6:30ला उठले आणि आंघोळ वगैरे आवरून घेतली, कपडे आवरून घेतले. म्हणजे जे अगोदरचे कपडे होते ते आवरून घेतले, आता त्या दोघांची नंतर आवरेल. तर स्वयंपाक पण झालेला आहे, भांडे वगैरे पण आवरली आणि थोडं ना घरात अंधार वाटत असेल. ॲक्च्युली बाहेर आहे ना पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे लाईट आहे ना थोडी डीम आहे, म्हणून ते अंधार अंधार वाटत असेल. सो चला, आता मी ना नाश्त्याला पोहेच बनवते आणि चहा बनवते. आणि आरूला आहे ना त्याचे पप्पा आज शाळेत घेऊन जाणार आहे अंगणवाडीमध्ये. तर मला आहे ना एक व्हिडिओ शूट करायचा आहे, तर ते गेल्यानंतर मी तो व्हिडिओ शूट करेल. कारण आरू अजिबात करू देत नाही, सारखं मध्ये मध्ये येतो किंवा त्याचं काही ना काही चालूच असतं व्हिडिओमध्ये. म्हणजे व्हिडिओ चालू झालं म्हटल्यावर त्याचं काही ना काही चालू असतं. त्याला भूक लागते, त्याला सू लागते, त्याला शी लागते, म्हणून त्याचे पप्पा आहे ना त्याला घेऊन जाणार आहे अंगणवाडीत आणि मग मी माझं काय व्हिडिओ शूटिंगचं काम असणार आहे ते करून घेईल. सो आता सगळ्यात पहिले ना नाश्ता वगैरे बनवून घेते. चला तर आता आहे ना मी इकडे पोहे पण बनवून घेतलेलं आहे आणि चहा पण उकळतोय. तर रात्रीच आहे ना मला ॲक्च्युली आज नाश्त्याला आहे ना मूग डोसे बनवायचे होते पोह्याऐवजी, पण मग रात्री ना मी मूग टाकायचंच विसरले. त्याच्यामुळे आता इमर्जन्सीमध्ये ते पोहेच बनवला आणि काल उपमा केला होता म्हणून त्याच्यामुळे आज काही उपमा करता आला नाही, म्हणून पोहेच बनवला. आणि हे बघा कसे बसले दोघं. देव का नाश्ता? नाश्ता नाश्ता म्हणायचं, नाश्ता. गरम आहे आरू, मग थंड कर. थंड कसं करतो? फूक बरं, फूक. हवा आहे ठीक आहे तुझी तिथपर्यंत. मी नाही येते. पप्पा घेऊन चालले तुला, पप्पा घेऊन चालले. आरू तुझी आंघोळ केलेली रे, इकडे बघ. हा केली तू आज आंघोळ? हो साबण गेला. हा डोळ्यात गेला. ओके बाय आरू. आरू बघत नाही माझ्याकडे. बाय. रेडी झाले शूटिंगसाठी. इकडे सेटअप रेडी केला सगळा शूटिंगचा आणि नेमकं लाईट गेली. तर आता लाईट आल्यावर मला शूट करावं लागेल. माझं शूटिंगचं काम पण सगळं झालेलं आहे आणि इकडे आरू आणि त्याचे पप्पा पण आले आता. आणि मला ना भूक लागली खूप जास्त, मी आता ना पहिले जेवण करून घे. आज आहे ना मी भाजी बनवलेली अंडा खिमा. तर कालच आरूच्या पप्पांनी अंडे आणले होते म्हणून मी करून घेतली सकाळी भाजी आणि इकडे चपाती केलेली मस्तपैकी. काय झालं? कुठे गेला? बाहेर जायचं? जा खेळ जा. कुठे घेऊन चाललाय तुम्हाला? कुठे घेऊन चालला? कुठे घेऊन चालला? फार वेडा करून टाकते पोरग. त्याचे पप्पा घरी आहे तरी त्यांना नाही, पण मलाच राबायला लागलं. बॅट बॉल खेळू? ओके आन्सर बॅट बॉल. आरूला आहे ना दुपारी झोपून दिलं होतं आणि आता उठला तो आणि सारखं उठल्यापासून काय झालंय काय माहिती, नुसतं रडतोय. काय झालंय? काय झालं तुला? काय झालं तुला मला सांग, काय झालंय तुला? का रडतोय? सारखं कुठेच नाही राहायचं म्हणतो, सारखं रडतोय. तर आता ना मी सगळ्यांसाठी ना दूध ठेवलेलं आहे. तर आमच्यासोबत आरू पण पितो म्हणून मी ना सगळ्यांना आता दूधच हे केलं. आणि हे मारीचे बिस्किट आहे. ॲक्च्युली पडलं खाली. ॲक्च्युली ते मागच्या वेळेस जे हे घेतले होते गव्हाचे टोस्ट ते संपले, त्याच्यामुळे हे मारीचे बिस्किट आणले होते त्याच्या पप्पांनी. आता तेच घेते. घे आरू. कुठे गेला? रडणं थांबलं का? अरे वा, अरे वा, गुड बॉय, गुड बॉय. कोणी म्हणेल का आरू इतक्यात रडत होता असं, आणि इतक्यात बघा त्याच्या तोंडात इतकं नाटकी ना, खूप जास्त नाटकी डायरेक्ट. काय झालं? बरं झालं ओके, झालं ओके. पाहिलं का इतकं नाटकी डायरेक्ट पोरग. बस आता चल दूध घे. दूध बिस्किट कुणाला खायचं? आवडतं आरूला दूध बिस्किट खायला.
पहिले बाहेरचं झाडझूड वगैरे आवरून घेते आणि मग बाहेर घरातला आवरते. हे ना मी गाडीचं वरचं जे शीट आहे ते पुसून घेते, कारण जे वाळलेले कपडे असतात ना ते तिथं व्यवस्थित घडी करून ठेवता येतात. आणि मी सध्या आहे ना बाहेरच कपडे घडी वगैरे घालते, कारण आरू पण आहे ना बाहेरच खेळत असतो आणि माझी दोघं कामं होतात, त्याच्याकडे पण लक्ष ठेवणं होतं आणि कपडे पण घडी घालणं होतं म्हणून. त्यानंतर लगेचच ओटा झाडून घेते. गाड्या लावल्या असल्यामुळे व्यवस्थित झाडता येत नाही, पण तरी मी झाडून घेते, कारण आरू पण खेळतो आणि ते व्यवस्थित वाटत नाही. आपलं नेहमी येण्या जाण्याचा रस्ता असतो. झाडू मारेपर्यंत आरूचं पण बाहेर खेळणं होतं. काय म्हणतं रे? एकटा गाडीवर चढून गेला. आता तुम्हाला वाटत असेल खोटं बोलते, पण तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवेल तो कसा चढतो असं गाडीवर. लय डेंजर झाला. इकडनं बरोबर पाय ठेवून चढतो तो आणि इथे पकडतो आणि डायरेक्ट वरती चढतो. लय आगाऊ झालाय. चल हात पाय तोंड धुवून घे, चल तयारी कर. चल ना, तयारी नाही करायची तुला? चल ना आरू. त्यांना घरात झाडू मारून घेते आणि इथे खुर्चीवर आहे ना आरूचे पप्पा बसले होते. तो बाहेर खेळत होता म्हणून ते त्याच्यावर लक्ष ठेवत होते इथे बसून. आणि हॉलमध्ये ना आमचा एवढा पसारा नसतो, तरी पण मी झाडू मारून घेते. ते व्यवस्थित वाटत नाही. आणि आमचा वापर असतो जास्त करून किचनमध्ये आणि बेडरूममध्ये, त्याच्यामुळे किचनमध्ये आणि बेडरूममध्ये जास्त पसारा होतो, हॉलमध्ये होतच नाही. त्यानंतर आहे ना फ्रेश झाले, तयारी वगैरे करून घेतली आणि किचन ओट्यावर आहे ना थोडा पसारा झालेला होता, तो आवरून घेतला. आणि आरूने आहे ना दुपारी मुरमुरे खाल्लेले होते, तर त्याच्या पप्पांनी असेच झाकून ठेवले होते वरती. पण ते असंच जर वरती ठेवलं तर ते सादळतात, म्हणून मी ते एका वाटीमध्ये ठेवले आणि झाकून त्यांना आता साईडला ठेवते. कधीही ना भांडे घासण्या अगोदर किंवा रचण्या अगोदर मी ना किचनवर असं पाणी टाकून हे करून घेते. जरी मला घासायला वेळ नसेल ना तरी पाणी टाकून हे करून मी असं क्लीन करून घेते किचन ओटा. आणि जर ते कापडाने पुसलं ना तर व्यवस्थित क्लीन होत नाही, म्हणून मला ते कापडाने आवडतच नाही. एकतर मी घासून घेते, नाहीतर मग असं पाणी टाकून आहे ना क्लीन करून घेते. बस भांडे रचायचं काम असेल किंवा इतर कामं असतील ते करून घेते. आणि हे ना आमची जेवणा अगोदरची भांडे आणि जी घासायची बाकी ना ती आमची जेवणानंतरची भांडी होती. तर मला आहे ना थोडं व्हिडिओ एडिटिंगमुळे ते काही करता आलं नाही, म्हणून ती संध्याकाळी राहिली. नाही तर माझी दुपारची भांडी कधी मी संध्याकाळी घासत नाही, दुपारीच काय असेल ते आवरून घेते. त्याला सायकल खूप जास्त आवडते. इथं वाट ठेव, इथं वरती ठेव ना, वरती ठेव ना, तर पॅन्डलवर ठेव. पॅन्डलवर नाही ठेवता आहे ना त्याला. हां पॅन्डल मारा, हां मार पॅन्डल, मार पॅन्डल, मार. त्याचा खाली हे बघ, एक पाय इथं ठेव, एक पाय इथं ठेव. नुसतं लोट त्याला, नुसतं दाखव ना. व्यवस्थित बसा. आरू बसला का ना? आरूची तयारी करून देते मी. त्यावेळेस तो खेळत होता, म्हटलं खेळू देते थोडं. आणि आमची जी तेलाची बॉटल आहे ना ती मला लपवूनच ठेवावी लागते, कारण आरूच्या हातात लागली म्हणजे तो डोक्याला लावतो, नाहीतर फरशीला लावतो, नाहीतर मग डायरेक्ट ते तेल पिऊन घेतो, म्हणून ती बॉटल सांभाळूनच ठेवावी लागते. इतर गोष्टींना नाही हात लावत. अगोदर आहे ना जी बॉडी लोशनची बॉटल होती त्याला हात लावायचा तो, पण आता ती नाही घेत. त्याने आता तेलाची बॉटल घेतलेली आहे, डायरेक्ट डोक्याला लावतो, नाहीतर पिऊन टाकतो. आणि आरू आहे ना आता एवढं शांत बसायला लागला तयारी करताना, नाहीतर अजिबात अगोदर बसायचा नाही, सारखं पळवायचं मला. आता हे दोघं चालले दूध घेण्यासाठी. आरू आज मला सुट्टी, आरूचे पप्पा घरी असल्यामुळे, आणि आज आरूच्या पप्पांची ड्युटी आहे. बाय बाय. हो आलू आहेस ना तू? त्याला आहे ना अजून त्याचं नाव सांगता येत नाही आरू असं. तो कोणी विचारलं तुझं नाव काय का तो आलूच म्हणतो, त्याला आरू अजून काय सांगता येत नाही. हो आलू आहेस, आलू. बाय. हो तू आहे बर. छत्री घेऊन जा, पाऊस येतोय ना बाहेर. बाय बाय. ओके बाय आरू. आरूला पप्पा सोबत असल्यावर मम्माकडे पाहायचं नाहीये. पकडू दे म्हणतोय का? हळू, डोळ्यात लागेल त्याच्या. खूप डेंजर येतो. नाही दूध घेऊन आले आणि मी तापायला ठेवलेलं आहे, आणि आरू इकडनं ते खिडकीमधून पाऊस येतोय बारीक बारीक, त्याची गंमत पाहतोय. स्वयंपाक काय करायचा रात्रीला मला ते टेन्शन पडलेलं. आरूच्या पप्पांनाच विचारते मग भाजीला काय करायचं. अमोल राव पडशील इकडं. आणि हा बघा कसा उड्या मारतो मस्त. काय भाजीला दुसरं काय पाहिजे ऑप्शन काय काय मध्ये सांग.
ऑप्शन तर बरंच काही आहे तसं. मग बरंच काय त्याच्यामध्ये सांग बरं, 2-3 ऑप्शन सांग बरं मला. तर भाज्यांचं ऑप्शन मध्ये ना भोपळा आहे, पत्ताकोबी आहे आणि वांगे आणलेत बहुतेक मी, वांगे पण आहेत. मग काय करू? आणि प्लस म्हणजे दुपारची भाजी आहे, दुपारची भाजी आहे थोडी. मग काय करू? आता फायनली ठरलेलं आहे स्वयंपाकाचं. तर दुपारची अंडा किमा पडलेला आहे, त्याच्यामुळे ते म्हटले की मी ते खाणार आहे आणि त्यांना खूप जास्त आवडते ती भाजी. त्याच्यामुळे आता आरूसाठी माझ्यासाठी काय करायचं, तर आता मी ना खिचडी करण्याचा प्लॅन करते, कारण मला पण खूप जास्त आवडते आणि आरूला पण आवडते. त्याच्यामुळे आता फिक्कट थोडी अशी आरू खाईल या पद्धतीने फिक्कट थोडी खिचडी बनवते. हा बघा कसा करतोय, म्हणजे 1 मिनिट शांत बसायचं नाही अजिबात. म्हणजे इतकी मस्ती कुठून येते रे आरू तुझ्या अंगात? एवढी एनर्जी कुठून आणतोस रे? कुठून आणतोस एवढी एनर्जी? हा आगाऊपणा. पडशील. अरे वा, व्हेरी गुड, छान छान. हळू पडशील पण. मस्तपैकी मी आमच्यासाठी खिचडी रेडी करून घेतलेली. बस पप्पा. हो पप्पा पण येत आहे, बस इथंच बस आरू, पप्पा पण येत आहे. तर आता ना मस्तपैकी आमची जेवण वगैरे झाली आणि आरूची पप्पा आहे ना सरबत बनवत आहे. तर हे इकडं चालू आहे सरबत बनवायचं. आमच्या घरात आरूचे पप्पा आहे ना 1 नंबर सरबत बनवतात, डायरेक्ट 1 नंबर खरंच. म्हणजे ना मला येत नाही, पण एकच अशी गोष्ट आहे की त्यांना ती चांगली जमते बरं का, बाकी काय नाही. आरू म्हणे अगोदर चहा बनवायचे, पण आता तोही नाही बनवत, फक्त हे लिंबू सरबत बनवतात. तो नाही म्हणतोय आज. आणि याचं चालू इकडे साखर खायचं आणि लिंबू सरबत केलं म्हणजे ना आरूचा साखरचा वाटा फिक्स असतो. कसं खातो, हो चाटून कसं खातोय तो एक एक दाणा. सज्जन आहे तर लगेच ठेवून दिला तरी तिथं. ऍक्च्युली आरूचे पप्पा आणि आरू हे 2 जण मिळून बनवतात ते सरबत. आरूचे पप्पा त्याच्यात काय ते मटेरियल वगैरे बाकीचं टाकतात आणि हा आहे तर त्याला ते घोळतो सगळं, साखर वगैरे. बस आता थांब बाळा, हे काय सुरुवात पण झाली त्याची. थांब आरू थांब. कसं झालंय बाळा, टेस्ट करून सांगा कसं झालंय. छान छान. असं करतो तर त्याला असं जमत नाही, असंच करतो तर काहीतरी. कसं झालंय आरू? छान झालंय. बर मुलाने फीडबॅक दिला, आता बायकोला द्या, बायको फीडबॅक देईल आता. थँक्यू. एक नंबर बनलेला आहे, 1 नंबर. एकच वस्तू येते आम्हाला, पण ती छान मस्त बनवतो सरबत, खूप मस्त आहे. सरबत तर खूप मस्त झालं. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.